तारापूर MIDC मधून पर्यावरणाच्या दृष्टीने धक्कादायक दृश्य समोर आले आहे। या दृश्यांकडे एकदा बारकाईने पहा। नाल्यामध्ये काळसर करड्या रंगाचे पाणी दिसत आहे। पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात फेस आणि बुडबुडे दिसत आहेत आणि याच सांडपाण्याच्या प्रवाहामुळे परिसरातील पर्यावरणाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। आरोप असा आहे की तारापूर MIDC मधील ZLD अर्थात झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली असलेल्या एका कारखान्यातून कथितरित्या रासायनिक स्वरूपाचे सांडपाणी अवैधरित्या CETP लाईनमध्ये सोडले जात आहे। विशेष म्हणजे हा प्रकार दिवसाढवळ्या होत असल्याचा दावा करण्यात येत आहे। याहून गंभीर बाब म्हणजे याच कारखान्यावर यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात MPCB ने कारवाई केली होती असा दावा आहे। मात्र कारवाईनंतरही कथितरित्या हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असल्याने आता प्रश्न उपस्थित होत आहे। MPCBच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे का? या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात pH पेपरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून त्यामध्ये रासायनिक स्वरूपाचे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे। मात्र नेमके कोणते रसायन आहे आणि त्याचे प्रमाण किती आहे हे केवळ pH पेपर किंवा फोटो व्हिडिओच्या आधारे निश्चित करता येणार नाही। त्यासाठी MPCB ने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अधिकृत पद्धतीने पाण्याचे नमुने घ्यावेत आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत त्यांची तपासणी करावी। कारण जर संबंधित कारखाना ZLD प्रणालीवर चालत असेल तर CETP लाईनमध्ये जाणाऱ्या या पाण्याचे स्वरूप नेमके काय आहे? या पाण्यात रासायनिक घटक आहेत का? CETPच्या मानकांचे उल्लंघन होत आहे का? आणि यापूर्वीच्या MPCB कारवाईनंतरही नियमभंग सुरू असेल तर जबाबदार कोण? हे प्रश्न आता प्रशासनासमोर मोठे उभे राहिलेले आहेत। आपली न्यूजच्या हाती लागलेले ही दृश्य अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत। मात्र या पाण्याचे रासायनिक स्वरूप आणि नियमभंग झाला आहे की नाही हे अधिकृत प्रयोगशाळा अहवालातूनच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे MPCB आणि संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी होत आहे। तारापूर MIDC मध्ये पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे का? ZLDच्या नावाखाली CETP व्यवस्थेचा गैरवापर तर होत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाच्या तपासणीतून समोर येणार आहेत। कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दृश्यांसह आपली न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे।